गजर आहे. स्त्रिया लेडीज वर्ग जास्त आहे म्हणून एक गजर सादर करायचा प्रयत्न करतो. मुलगी जन्माला आल्यापासून आई वडिलांच्या अंतापर्यंत, आई वडिलांचे डोळे मिटेपर्यंत पोरीची चिंता का असते ते या गजरातून सांगायचा प्रयत्न करतोय. बरं, खूप जुना गजर आहे, मला आठवणार नाही म्हणून जरा कधीतरी मध्येच नजर मारूची लागत. अगं सखे सखे साजनी कथाई नारी जन्माची, ऐक सखे साजनी कथाई नारी जन्माची, कथा नारी जन्माची व्यथा माय बापाची. मुलगी जन्माला आल्यापासून चिंता का असते आहे का? धनाची पेटी कन्या जन्म येता घरी, पेटी धनाची पेटी कन्या जन्म येता घरी. हर्ष माईला माय पित्याचे अंतरी, एवढा आनंद होतो कारण बेटी म्हणजे धनाची पेटी. पहिली बेटी धनाची पेटी अजूनपर्यंत म्हण आहे. मध्यंतरी झाला होता, पोरगी होता म्हटला की प्रत्येक जण तिथं गळू दाबायचं का, डॉक्टरांना सांगायचं ह्या आमका घरात नेवता नाही भविष्यात होती हो. त्याच्यामुळं काय आता झालं माहिती आहे, आता गावात बिन लग्नाचे वळू फिरतात त्याका कारण या मध्यंतरी तुम्ही तो पोरी काय जन्माक दिलाच नाही आणि त्याच्यामुळे आता आम्ही रडता माझ्या पोराला पोरगी नाही, माझ्या पोराला पोरगी नाही. आई वडिलांना आनंद होतो का? धनाची पेटी साक्षात लक्ष्मी आपल्या घरी आली. मग आई किती काळजी घेते, तिची वेणी फणी काय, आई एवढी मग्न असते, तिची वेणी फणी काय, तिला काजळ टीट काय, काजळ टीट कशासाठी, माझ्या पोरीला कुठे कोणाची नजर लागू नये, तिथून काळजी चालू होते बघा. आहे का? काजळ टीट लावी आई वेणी फणी करी, काजळ टीट लावी आई वेणी फणी करी. बाबांची लाडली, बाबांची लाडली, बाबांची लाडली, हे अंगा खांद्यावरी. बाबांची लाडली,
सुरुवात होते बघा. त्याला कारण काय ऐका. 16वं वर्ष धोक्यात, 16वं वर्ष धोक्यात चिंता दाटे उरी, 16वं वर्ष धोक्यात चिंता दाटे उरी. सांभाळ पोरी, सांभाळ पोरी, सांभाळ पोरी लांडग्याची नजर पडली. फुलापरी सांभाळली तुला आजवरी. बघा आई वडील जेव्हा मुलगी 16 वर्षाची होते, एकदा मुलगी घरातून बाहेर पडली, कारण त्याला काय आत्ताचा हा जमाना हा हे कलियुग. आई वडिलांना चिंता वाटते आपली मुलगी सकाळी घरातून बाहेर पडून गेली आहे, ती संध्याकाळी सुखरूप परत येईल की नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये हिंमत नव्हती कोणाची वाकड्या नजरेने बघायची कुठल्या बाईकडे. नजरा काढल्या जात होत्या, हात छाटले जात होते, पण आज नरांन हे सगळे वासनांद लोक थैमान घालतात. भर रस्त्यावरती आई बहिणींची अवरून उठतात, पोरींचे 3-3, 4-4 तुकडे केले जातात. लव जिहाद त्याला जबाबदार आपण सुद्धा आहोत मंडळी, कारण आम्ही या आधुनिक लाईफस्टाईल मध्ये वाहत गेलो आहोत. आपल्याक वाटतं आपला पोर मागे की त्याका सुद्धा चांगलो ड्रेस करून द्यावे, घेऊन द्यावे. जाय ना का पार्लरमध्ये. पार्लर म्हणजे काय, पुरुषांचा सलून त्याका सलून म्हणतो आणि बायकांचा सलून त्याका पार्लर म्हणतो. त्या दिवशी आमच्या शेजारी एवढा भांडा नवरा बायकोचा, बायको नवरो म्हणता, बायको म्हणता हो किती दारवीवर पैसे उधळतासा, या कुटुंब काहीतरी ह्याच्यावर पोचला जाय, एवढं तुम्ही पैसे दारव्यात उतरता. तो म्हणता हो तू पार्लर मध्ये जातस, एवढं पैसे खर्च करतस, मी कधी तुका काय बोलतोय, मी तुका कधी काय बोलतोय. ती म्हणता पण मी पार्लर मध्ये कशा को जातय, तुमका मी चांगला दिसो हवाय म्हणूनच जाते. मग काय जरा खर्च केलंय. मग हो म्हणता मग मी तरी कशाक पिते, उगाच पिते, तू माका चांगला दिसो हवस म्हणूनच. एक विनोद म्हणून सांगितलं, पण सध्याची परिस्थिती मंडळी अशी आहे की आपल्या मुली सुद्धा ज्या मुली मोठ्या झाल्यात त्यांना लक्षात पाहिजे की आपल्या आई वडील आपली घरी वाट बघतात. हरकत नाही तुम्ही फॅशन करा, काही करा, कुठलाही ड्रेस घाला, पण तो आपल्या महाराष्ट्राच्या, आपल्या भारतीय संस्कृतीला साजेसा असायला हवा. कोणाची हिंमत होता कामा नये. वाटेने चलते वेळी वाटलं पाहिजे की महाराष्ट्राची राजकन्या चालली आहे, महाराष्ट्राची राजकन्या चालली आहे. पण असे कपडे घालू नका की कोणाची हिंमत होईल की रस्त्यावर ऍटम चाललो का. हे असे अभद्र का लोकांच्या तोंडून येतं, कारण त्याला आपण कारणीभूत आहोत. म्हणून आई वडिलांना चिंता असते. आपली पोरगी उपवर झाली, 16 वर्षाची झाली की आई वडिलांना का चिंता वाटते ऐका. 16वं वर्ष धोक्यात चिंता दाटे उरी, सांभाळ पोरी, सांभाळ पोरी लांडग्याची नजर पडेल. फुलापरी सांभाळली तुला आजवरी, फुलापरी सांभाळली तुला आजवरी. होत्याच नव्हतं होईल, होत्याच नव्हतं होईल, होत्याच नव्हतं होईल, अब्रू जाईल गं. जेवण करताना आलं तरी चालेल, पण आपल्या आई वडिलांची मान 4 चौघामध्ये कधी खाली जाईल असं कृत्य करू नका. बघा आई बाप नेहमी कान मांडले चालले पाहिजेत, रस्त्याने कोणाची हिंमत होता कामा नाही. म्हणून म्हणतोय का राहू दे मान सदा तात्या बापाची, राहू दे मान
जमाना आहे का? काहुर दाटे मनी कन्या होत उपवर, काहुर दाटे मनी कन्या होत उपवर, वर शोधावया बाप फिरे दारोदार, वर शोधावया बाप फिरे दारोदार, वर शोधावया बाप फिरे दारोदार. अरे बाप आणि आई हे काय असते कोणाला सांगायची गरज नाही या भजनाच्या माध्यमातून. ज्याच्या पायामध्ये चप्पल सुद्धा नसते त्या बापाची चप्पल झिजलेली असते, ज्याच्या अंगावरती कपडा नसतो, ज्याच्या बॉडीला ज्याच्या चड्डीला ढिगळ्या पडलेल्या असतात तो तुमचा बाप असतो. पण तुमचा प्रत्येक हट्ट पूर्ण करत असतो तो बाप असतो, बाप असतो, बाप असतो. अरे आई एक थेंब दुधाचा देण्यासाठी स्वतःच्या रक्ताचे किती थेंब आटवते याचा फक्त तुम्ही विचार करा आणि मग त्या आईशी कसं वागायचं ते ठरवा. आई कडेवर घेऊन फिरवते का? मी जे पाहिलं ते माझ्या मुलाने पाहावं, पण बाप त्याही पलीकडे कोणाला खांद्यावर घेतो का? मी जे पाहिलं नाही ते माझ्या बाळाने पाहावं म्हणून हा बाप असतो. अरे ज्यावेळी तुमचं लग्न करायचं वेळ येते त्यावेळी बाप प्रत्येकाच्या दारोदार जाऊन उमरी झिजवत असतो. कशासाठी? आपल्या मुलीच्या स्थळासाठी. ज्यावेळी तुम्ही बाप व्हाल, ज्यावेळी तुम्ही आई व्हाल तेव्हा तुम्हाला हे समजेल. तोपर्यंत हे बापाचं दुःख ते आईचं दुःख तुम्हाला समजणार. अहो आपल्या मुलाच्या आपल्या मुलीच्या लग्नासाठी बाप दारोदारी फिरत असतो का? गरीब बाप बिचारा हल्ली वाढलेले हुंड्याचे भाव. पण एक नशिबानं आपण आहोत कोण? कोकणातले लोक. हुंडा पद्धत आपल्याकडे नाही. आपण मनाचे श्रीमंत. आम्ही समोरच्या पार्टीक सांगणार, म्हणजे बापसाका सांगणार त्याच्या पोरीच्या, तुझ्या लेकीका फक्त साडी नेसवणी उभी कर. ही हिंमत फक्त आपल्यात आहे. पण तुम्ही जर वरती घाटावर जाल तर त्या ठिकाणी आयुष्याची पुंजी हुंडा म्हणून त्या नवऱ्याला द्यावी लागते, तेव्हा आपली मुलगी विदा करता येते. बघा ही परिस्थिती आहे. काय त्या बापाच्या आई वडिलांची अवस्था असते. ह्या बाबतीत आपण कोकणी लोक चुकी आहोत की आपल्याकडे ही प्रथा नाही आहे आणि याच्या पुढे कधी येता कामा नये एवढीच प्रत्येकाने खबरदारी घ्यायची. ते असं सगळ्यांना सांगायचा प्रयत्न करतो. हे का कुठल्या सरकारला आपण दोष द्यायचा नाही. आतापर्यंत हे 2 महिने एवढा वातावरण गरम होता इलेक्शनचा. आपलो माणूस आपल्याकडे वाकड्या नजरेने बघितलो म्हणजे प्रत्येकाच्या मनात संशय, हो खायल्या पक्षात हो खायल्या. बाबा त्या सगळा संपलेला, काल सगळा पार पडलेला. आता ह्याच्या पुढे आपलं एकच पक्ष, तो म्हणजे मैत्रीचो पक्ष. सगळ्यांनी सलोख्याने वागायचं, मैत्रीने वागायचं, गावामध्ये एकीने वागायचं. आपल्याला तिथे कोणीही निवडून येऊन देईल, कोणीही आपला खासदार होऊन देईल. जो खासदार होईल तो आपल्या सिंधुदुर्गाचा असेल हा आपल्याला अभिमान पाहिजे. एवढ्या छातीवर जोरात हात मारायचो, 400 रुपये देवा कोणी तरी चांगला. हो हे नाव अधिक अक्षर आता म्हणतील आम्ही दिला होते, आमच्या नाव वाचत नाही. मानदेव प्रासादिक ढोल पथक फणसे टोटमवाडी यांच्याकडून हे 500 रुपयाचं पारितोषिक आहे. जोरात एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवा म्हणजे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. समर्थ आणि समर सतीश टोटम यांच्याकडून हे 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. महागाई कष्ट आधी झालं तो बेजार, हुंड्यापायी डोक्यावरी कर्जाचा डोंगर. आयुष्यातला सगळ्यात वाईट दिवस जर कुठला असेल आई वडिलांच्या, तर हा दिवस गाठून येई कंठ.
कधी कंठ दाखवून येतो ज्यावेळी लाडाने वाढवलेली आपली पोरगी 20, 21, 22, 23, 25 वर्ष ज्या अंगणामध्ये खेळली, ज्या घरामध्ये मोठी झाली, ज्या आई वडिलांच्या अंगावर खेळली, ती आज मुलगी सासरी निघते. ज्यावेळी घराचा माहेरचा दरवाजा ओलांडून ती सासरी निघते त्यावेळी आई बाप जिवंतपणी मेल्यासारखे होतात हो. कारण ह्या लाडाने आपल्याला माहिती आहे हे करावंच लागतं. कारण लग्न हे शेवटी ते परक्याचं धन आहे द्यावं, पण तिला आई वडिलांची काय अवस्था असेल नुसता विचार करा. आणि पोरची सुद्धा त्यावेळी काय अवस्था तेवढी चांगली नसतात. कारण एवढ्या दिवस ती अंगणात खेळलेली, आई वडिलांच्या खांद्यावर खेळलेली, जातेवेळी आईच्या बाबांच्या बहिणींच्या गळ्यात पडून एवढी रडत असता, मैत्रिणींच्या गळ्यात पडून एवढी रडत असता. त्या दिवशी आमच्या मुंबईत लग्न झालेली पोरगी नाक्यावरला परत धावत दिली. सगळी जण म्हणतात बघा बघा पोरा घर सोडवत नाही. मैत्रीण म्हणता नाही हो ती चार्जर विसरली आहे तिकडे. विनोद म्हणून. पण बघा सगळ्यात दुःखाचा क्षण कुठला असेल तर तो हा आपल्या मुलीला सासरी पाठवण्याचा, आई वडिलांचा, म्हणजे जिवंतपणे मेल्यासारखं होण्याचा आहे का. सदाशिव धुटम युवा शाखा अध्यक्ष उबाटा शाखा प्रमुख यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे बाळकृष्ण तांबे यांच्या स्मरणार्थ अंकुश तांबे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कैलासवासी बाळकृष्ण तांबे यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो अशी सत्यनारायणच्या चरणी प्रार्थना करतो. आणि ह्या दोघांसाठी पुनश्च एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवा. आणि तुमका जर वाटत असेल की तुमच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजवायची होतं तुम्ही विचार करा. सुरेंद्र विष्णू तोटम यांच्या स्मरणार्थ संतोष विष्णू तोटम गजरासाठी, या गजरासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कैलासवासी सुरेंद्र विष्णू तोटम यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो अशी सत्यानाच्या चरणी प्रार्थना करतो. आहे का. लग्न झालं मग मुलगी परक्या कधी गेली तरी आई बापांची चिंता संपली का? कधीच नाही का. परक्याचं धन म्हणून धाडली सासरी, परक्याचं धन म्हणून धाडली सासरी, छळेल का. सासरी धाडून दिली पण माझ्या पोरीला तिथे कोण छळतील का. माझ्या पोरीला मी तळ हाताच्या घोडासारखी जपली, तिथे जपतील का. आई वडिलांची चिंता कधी संपलीच नाही आहे का. छळेल का कोणी सांगा हो जन्माची साथ देईल का पती, 7 जन्माची साथ देईल का पती. का घेईल काठी का घेईल. वितेरचे आई वडिलांना माझ्या पोरीला 7 जन्माची साथ देईल का. पती तिचा नवरा माझा जावई माझ्या पोरीला 7 जन्माची साथ. 7 जन्म काय करायचं त्या पोरीने मी या पोराला. हा घाबरू नका कोणी. मी शास्त्रामध्ये वाचलं आहे 7 जन्माचा का ह्या भानगड नाही. 7 जन्माचं असं सांगितलंय 12 वर्षाचं एक तप आणि असेच 7 जन्म 12 × 84 आणि मुलीच्या लग्नाचं वय 16 वर्ष अशी मिळून आपल्या त्या मुलाचा
अशी मिळून 100 वर्ष शतायुषी तो जगून देत नाही आमची साथ निपज दोघांची असून हा खरा त्याचा अर्थ आहे. तेव्हा कोणाच्या मनात ही भीती असत की 60 वर्ष ह्याका कसं सांभाळायचो 7 जन्म. आई वडिलांची चिंता असते काय खरोखरच हा माझ्या पोरीला साथ देईल का अर्ध्यावरती, कारण सध्या जमाना बदललाय. लिव्ह इन रिलेशनशिप. हा वसंत राणे यांच्याकडून या गजरासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. जोरात एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे कैलासवासी सहदेव सीताराम राऊळ यांच्या स्मरणार्थ उदय सहदेव राऊळ यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. कैलासवासी सहदेव सीताराम राऊळ यांच्या आत्म्याला चिर शांती लाभो अशी ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे श्री दिनेश गावकर युवा तालुका अध्यक्ष शिवसेना या गजरासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे श्री शशिकांत सहदेव धोटम यांच्या ह्या गजरासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सगळ्यांना बरकत दे रे देवा बाबा. देणाऱ्यांका पण नाही देणाऱ्या काय जरा बरा वाटतं म्हणजे असं जोश आहे. हा बुवाचा टॉनिक असता बुवा काय ह्या पैसे काय कमी नाही माका नाही का तो पण रिटायर मी पण रिटायर माका 35,000 पेन्शन त्या का माझ्यापेक्षा कदाचित रंदो मारित होतो ना. अंगार ह्याच्या मास शिल्लक नाही की त्या झाडा त्यांना शिल्लक ठेवलेलो टाकायला घेतला की लागलो रंदो मारू. आता तिची साला निघाली तुम्ही त्याच्यापेक्षा बरोबर असू दे. ऐका धन म्हणून झाड निसाचरी झडेल का कोणी तुला सांगाव सात जन्माची साथ देईल का पती का घेईल काडी मो का घेईल काडी मो का घेईल काडी मो हात जोडी आणि ह्या प्रत्येकाला म्हणजे आई वडिलांना जर चिंता मुक्त करायचं असेल तर आपण आज सगळ्यांनी या ठिकाणी निर्णय घेऊया. आपण सगळ्यांनी संकल्प करूया. कोणता ऐका स्वराली नवरू यांच्या कुमारी स्वराली नवरू यांच्याकडून या गजरासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आमचे मित्र बाबू धोटम यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सगळ्यांना बरकत देणे देवा बाबा. ऐका आई वडिलांना या दुःखातून बाहेर काढण्यासाठी आपण खारुताईच्या वाट्यासारखा खारुताईसारखा म्हणजे खारुताईचा वाटा म्हणून भाग घेऊ शकतो. कसा तो ऐका. वासनांद होऊ नका. तरुण पिढीला सांगतोय अरे जी रस्त्याने चालली आहे ती तुमची आई असेल, तुमची बहीण असेल, तुमची मावशी असेल, तुमची ताई असेल. या नजरेने बघा, वाईट नजरेने बघू नका. वासनांद होऊ नका. ऐका वासनांद होऊ नका. विसरू नाती गोती. वासनांद होऊ नका. विसरू नाती गोती. सुन आली घरा. सुन आली घरा. सगळ्यात महत्वाचा विषय आहे बघ. सून आली घरा. सून आली घरा. तिला माना देवी कधी. सून आली घरा. तिला माना देवी कधी. सून आली घरा. तिला
वासना जाऊ नका. आणि सून दुसऱ्याची पोरगी आपल्या घरात आली तिला लेकीसारखी माना, सुनेला सून म्हणून मानू नका. आणि त्या सुनेने सुद्धा आपल्या घरी गेल्यानंतर सासू सासऱ्यांना आई वडिलांचा सन्मान देऊन त्यांचा सांभाळ करा. कुठेही काही घडणार नाही बघा, सगळं सुखाने चालेल बघा. पण आपल्याकडे सवय आहे, पोरग्यान जर पोरगी आणल्यानंतर आणि शेजारी येतात काय ते सून कशी आहे काय सांगू, बैल करून टाकला त्या आमच्या बाबू का बैल करून टाकला, बैल डायरेक्ट बैल. मग ती म्हणता म्हणजे बैल म्हणजे काय सांगू तुका, सकाळी ह्यो उठणार फाटपटी शान भरणार कचरो काढणार पाणी तापवणार चाय करणार मग ही पद्मिनी उठली. मी म्हटलं भंगोल का आपला ज्याचं त्याचं नशीब आहे. ती म्हणतं जाऊन का सोनी ते पदरात पडला आणि पाहून झाला बरा दोघींचा बरं तो जावय कसो आहे त्या पण हल्लीच लग्न झालं यावं माझं देव माणूस काय सांगू तू का माझ्या पोरान काय नशीब काढणार. देव माणूस अगदी गणेश पांचाळ बुवासारखं तर म्हटलं म्हणजे देव माणूस म्हणजे तो कसो काय सांगू तू का माझ्या पोरात जरा त्रास नाही. तो स्वतः सकाळी 5 वाजता उठणार, शान काढणार, कचरो काढणार, भांडी घासणार, पाणी भरणार, चाय करणार आणि मग माझ्या लेखी उठवतात. अगदी देव माणूस भेटतो माझ्या पोरात काय म्हणजे तो देव माणूस आणि ह्यो बैल. असं करू नका. सून आपल्या घरामध्ये आली तिला लेकीचा दर्जा द्या. लेकीना सुद्धा अहो सुनाला सुद्धा वाटलं आपले सासू सासरे आपल्या बरोबर अरे प्रत्येक सुनेक वाटतात की सासू सासू आहो पण तो असो घरात फिरताना नको फोटो जाऊ असो बसले आधी एका कामाने जे वाईट विचार ते पुस्तक विचारायचे काढून टाका. मुलींनी सुद्धा आणि मुलांनी सुद्धा सासू सासऱ्यांनी सुद्धा. आणि जी आपली मुलगी आली आणि घरी परक्याची कारण तुमची मुलगी परक्याच्या घरी जाणार आहे तिथे सुद्धा तिला तोच सन्मान झाला पाहिजे. म्हणून जी तुमच्या घरी मुलगी येईल तिचा तुम्ही सन्मान करा, मुलीचा दर्जा द्या. तिने सुद्धा मुलीने आई वडिलांचा दर्जा कारण तुझ्या घरी सुद्धा कोणतरी दुसरी पोरगी जाणार आहे. ती तुझ्या जर आई वडिलांचा सांभाळ करायला हवा असेल तिने तर तू सुद्धा तुझ्या सासू सासऱ्यांना आई वडिलांचा दर्जा दे. म्हणून म्हणतोय आपली काय परिस्थिती असेल आपण आपल्या बहिणीसाठी हुंडा देऊ शकतो का, आपल्या बापाला किती यातना होत असतील हा विचार करा आणि समोरच्याकडून सुद्धा कधी हुंडा मागू नका. होऊ नका बाबाई धरू नका हुंड्याची आसक्ती, बाबाई धरू नका हुंड्याची आसक्ती. विचार करा जातात त्याला सुपाप्रमाणे हसू नका. सुपात असतात तोपर्यंत जातात त्याला हसत असतात. आपली सुद्धा तीच वेळ आहे. एक वेळ आपल्यावर सुद्धा ही येणार आहे की आपली मुलगी दुसऱ्याच्या घरी जाणार आहे. म्हणून म्हणतो